आणि यानंतरची बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये तरुण आणि तरुणींना जागा वाटपात प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिली आहे। 90% प्राधान्य दिले जाणार असल्याचं पटोलेंनी सांगितलंय आणि यावेळी नाना पटोलेंनी भूमिका स्पष्ट केली आहे। दरम्यान भ्रष्टाचाराचा पैसा दहीहंडीमध्ये वापरला जात असल्याची टीका देखील नाना पटोले यांनी केलेली आहे। जवळपास 90% आम्ही यावेळेस विधानसभेमध्ये तरुण आणि तरुणींना संधी देणार आहोत। नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतील आणि त्या पद्धतीचं आयडेंटिफिकेशन आमचं सुरू झालेलं आहे। तिथे मोठी स्पर्धा होणार आहे, कारण की हा भरपूर आहे साठा, त्यामुळे साठ्याचा उपयोग तर केलाच जाणार आहे। तरुणांना काय, तरुणांना खेळायला संधी मिळेल। काही हिरो हिरोईनी आणतील ते लोक, नुसतं हांडीच्या पारितोषिकच हा महत्वाचा राहणार नाही, त्याच्यात काही पैसे देऊन हिरो हिरोईनी आणले जातील आणि त्यांचा डान्स तिथं होईल। ते मनोरंजन म्हणून त्या ठिकाणी सगळ्या घटना होतील, पण याचा अर्थ त्यांनी की मतदान आम्हाला मिळेल असं त्यांनी अर्थ लावू नये, कारण की आज तरुण जो आहे या तरुणांच्या पोटावर लात या लोकांनी मारले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।